नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर मित्रांनो, स्वानंदी समोर अखेर मंदाकिनीचा खरा चेहरा आला तर समर राजवाडे फोडणार चक्क मंदाकिनीचं थोबाड। तर दुसरीकडे मात्र स्वानंदी देखील दाखवणार तिच्याच आईला तिची चांगली लायकी। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही मित्रांनो नोटीस केलं असेल की आतापर्यंत आपल्या बिचाऱ्या स्वानंदीने आईची एवढी बिकट परिस्थिती झालेली असते त्याच्यामुळे तिला मदत केलेली असते, पण मित्रांनो कहाणीत इथूनच सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो। कारण तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे मल्लिका टपूनच बसलेली असते की स्वानंदी कोणत्या ना कोणत्या चुकीत सापडेल आणि त्याच्यानंतर काय आपण स्वानंदीचा वापर करूया आणि ह्या घरातील सगळे पैसे लुबाडूया हे तिने ठरवलेलं असतं। तुम्ही पाहिलं असेल की स्वानंदीच्या आईने म्हणजेच तुम्हाला माहिती आहे मंदाकिनीने सांगितलेलं असतं की तिच्यावरती चोरांनी हल्ला केला, तिच्याकडचे सगळे पैसे बिसे चोरून नेले, त्याच्यानंतर स्वानंदी तिला पैसे पण देते। हे सगळं तुम्ही नोटीस केलं असेल, पण मित्रांनो कहाणीत ट्विस्ट येतो। कारण की तुम्हाला माहितीच आहे की समर राजवाड्यांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळे कार्ड आता अंशुमानच्या हाती लागलेले असतात। अंशुमानला सगळ्याचा पासवर्ड पण माहीत असतो, त्याच्यामुळे आता अंशुमान विचार करतो की काही जरी झालं तरी आपण याच्यातून सगळे काही पैसे काढून घेऊया आणि एकदा का सगळे पैसे आपल्या हातामध्ये आले की त्याच्यानंतर सगळा काय आरोप आपण स्वानंदीवरती लावूया। आणि हे करायचं कसं? कारण की मी पुढे पाहाचाल की मल्लिका चक्क आपल्या समरला कॉल करून सांगते ऑफिसमध्ये आणि म्हणते की अरे समर, तुला माहिती ना आपल्या स्वानंदीला आता खूप लोक फसवतात। त्याच प्रकारे ती मंदाकिनी आलेली आहे, तिला चोरांनी तिच्यावरती हल्ला केला, तिचे पैसे चोरीला गेले म्हणून आपल्या स्वानंदीकडे ती पैशाची मागणी करत आहे आणि आपल्या स्वानंदीने तिला पैसे पण दिले। आणि मित्रांनो स्वानंदी आपली खूप थोडे पैसे देते, पण ही मल्लिका त्याच गोष्टीचा वापर करून त्याच घरातील पैसे सगळे काही गायब करते आणि म्हणते की स्वानंदीने सगळे काही तिच्या आईला दिले आणि त्या घरात चोरी झाली असा परत आरोप लावते। आणि मित्रांनो यामध्ये स्वानंदीला म्हणजे सगळ्यांसमोर तोंडावरती पाडायचं असतं ह्या मल्लिकाला। कारण की मल्लिकाच्या डोक्यात हाच प्लॅन असतो की काही जरी झालं तरी स्वानंदीने सगळे पैसे गायब केलेत असं समोरच्या समोर आलं पाहिजे। आणि एकदा का समोरला सगळं सत्य स्वानंदीचं समजलं त्याच्यानंतर समोर हिच्यावरती कधी विश्वास ठेवणार नाही। आपण दिलेले सगळे खोटे पुरावे आणि खोटे आरोप केले तर समोर लगेच स्वानंदीवरती विश्वास ठेवेल आणि हा सगळा प्लॅनिंग मात्र ह्या मल्लिकाने बनवलेला असतो। तर दुसरीकडे मित्रांनो आता स्वानंदीला बिचारा वाटत असतं की खरंच आईवरती हल्ला झाला असेल, आईचे सगळे पैसे चोरीला गेले असतील। तर पुढे स्वानंदी सगळ्या गोष्टीची चौकशी करते आणि स्वानंदीला जे समजतं त्याच्यानंतर पायाखालची जमीनच सरकते। तर मित्रांनो स्वानंदीला खरं कळतं सत्य की मुळात आईवरती कोणी हल्ला केलाच नव्हता, आईने ते नाटक केलं होतं आणि त्या नाटकातून तिने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला। आणि मित्रांनो ज्यावेळेस हे स्वानंदीला सत्य समजतं त्यावेळेस मात्र स्वानंदी त्यांच्या घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर तिथे राडा करते आणि त्याच्यानंतर मात्र अधिरारोहण सगळेजण म्हणतात की असलं कृत्य करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? त्यावेळेस मात्र रोहनच्या बाबा मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट मंदाकिनीवरती हात उचलतात आणि त्यावेळेस मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंदाकिनी नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते की तिकडे स्वानंदी मजा मारते, राजवाड्यांचा एवढा पैसा आहे आणि तरी देखील मात्र तिला तिच्या आईला मदत करायला काय होतं। इकडे ही अधिरा एवढ्या 40-40, 50-50 हजाराच्या पर्स घेते आणि ती घरात थोडे पैसे देखील देत नाही आणि मग मी असं वागलं तर त्यामध्ये काय चूक आहे माझी? तर मित्रांनो दुसरीकडे मात्र आता स्वानंदीला हे सत्य समजल्याच्यानंतर स्वानंदीला प्रचंड राग येतो आणि स्वानंदीला कळतं की तिच्याच आईने तिची फसवणूक केलेली आहे। तर दुसरीकडे मात्र आता मल्लिका काकूने ह्या घरात सगळ्यात मोठा राडा केलेला असतो, तिने अख्खं घर डोक्यावर घेतलंय आणि ती फायनली डिसाईड करते की काही जरी झालं तरी स्वानंदीला आता मी समरच्या नजरेत पाडणार म्हणजे पाडणारच। त्यासाठी मल्लिका म्हणत असते की आपल्या घरातील सगळे काही पैसे लुबाडून मात्र ती चक्क तिकडे त्या स्वतःच्या आईला नेऊन देते पैसे स्वानंदी। तर त्यावेळेस मात्र समर म्हणतो की स्वानंदी मॅडम असं कधी करणार नाही, मला याची पूर्ण खात्री आहे। तर समर ज्यावेळेस मात्र पैसे चेक करतो तिजोरीमध्ये आणि परत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कुठेच पैसे नसतात आणि समरला असं वाटतं की माझ्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा पासवर्ड फक्त स्वानंदीलाच माहीत आहे। पण मित्रांनो मुळात ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते त्या घरामध्ये, कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या घरामधील अंशुमान, मल्लिका ही कशा आहेत, कारण की त्या सगळ्यांनी हा प्लॅन बनवलेला असतो आणि त्यामध्ये बिचाऱ्या स्वानंदीला ते फसवत असतात। तर पुढे मात्र समर राजवाड्यांच्या समोर हे सत्य येतं की हे सगळं मंदाकिनीने नाटक केलं होतं। त्यावेळेस मात्र समर राजवाडे देखील मंदाकिनीचा चांगलाच पान उतारा करतात आणि मित्रांनो ह्या सगळ्यामध्ये मात्र आता मल्लिकाला असं वाटतं की समरला जर मी सांगितलं की स्वानंदीने हे सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्यानंतर समर स्वानंदी विरुद्ध काहीतरी कडक ॲक्शन घेईल, पण स्वानंदीने मुळात तसं काही केलेलंच नसतं हे समर देखील सगळ्यांना सांगतो आणि उलट ह्या मल्लिकाचाच पचका सगळ्यांसमोर होतो। तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहिलं तर मुळात विसरूच नका। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।